तर नीट पेपरफुटीचा मास्टर माइंड पी.व्ही. कुलकर्णीच्या बीड शहरातील शाहूनगर भागात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाची नगरपालिका प्रशासनाच्या पथकानं पाहणी केली। या पाहणी दरम्यान प्रशासनाला बांधकामात त्रुटी आढळून आल्या आणि त्यामुळे संबंधितांना रीतसर नोटीस बजावून कारवाई होणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। नीटच्या पेपरफुटी प्रकरणात कुलकर्णीचं नाव येताच बीडमधलं बांधकाम समोर आलं। कुलकर्णीचं बालपण याच ठिकाणी गेलं असून तो नेहमीच इथे येत असतो। या बांधकामासह पाटोदा तालुक्यात कुलकर्णीची शेतजमीन देखील असल्याची माहिती आहे। दरम्यान आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नीट घोटाळ्याचा मास्टर माइंड पी.व्ही. कुलकर्णी याचं बीडमध्ये एक इमारतीचं बांधकाम सुरू आहे। याच ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या एका पथकाने पाहणी केलेली आहे। याच पाहणी दरम्यान हे सुरू असलेलं बांधकाम नियमांना डावलून असल्याचं देखील अहवाल हा समोर आलेला आहे आणि याच अनुषंगानं नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या संबंधितांवरती कारवाई देखील होणार आहे। या बांधकाम जे आपण समोर पाहतात हे नियमानुसार 10 फूट जागा जी आहे ती सोडणं इथं बंधनकारक होतं। त्याबरोबरच इतर दुसऱ्या ठिकाणी देखील जागा सोडणं हे बंधनकारक होतं। मात्र या सर्व नियमांना हरताळ फासत केराची टोपली दाखवत पी.व्ही. कुलकर्णी याने एका कंत्राटदारामार्फत ही इमारतीचं बांधकाम जे आहे ते सुरू आहे। बीड शहरातल्या शाहूनगर भागामध्ये हे सध्या बांधकाम आपण पाहू शकता। बेसमेंटचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर पी.व्ही. कुलकर्णी याचे वडील जे आहेत ते याच ठिकाणी होते। पी.व्ही. कुलकर्णीचं जे बालपण आहे ते देखील याच ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यानंतर लातूर ठिकाणी शिफ्ट झाल्याच्या नंतर पी.व्ही. कुलकर्णीचं हे बांधकाम जे आहे ते एका कंत्राटदाराच्या माध्यमातून त्याला रिडेव्हलपमेंट नूतनीकरण जे आहे ते केलं जात आहे आणि याच पाहणी दरम्यान या त्रुटी ज्या आहेत त्या देखील आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे आता या बांधकामांच्या संबंधितावरती नेमकी कारवाई काय केली जाते, कधी केली जाते, असे प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड।